स्वागत आहे मित्रांनो तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुढीपाडवा आणि सगळ्यांना पहिल्यांदा तर मराठी किंवा हिंदू नववर्षाची हार्दिक शुभेच्छा। आणि आता ब्लॉग असंच म्हणजे छोटा ब्लॉग बनवायचं ठरवलं मी, करूयात आता ब्लॉग नवीन वर्षाचं काहीतरी नवीन काहीतरी। तर आता आणले हातात घालून करून घ्यायचं म्हणजे स्वच्छता साफसफाई म्हणतो ते स्वच्छता करून घ्या। मलापासून साफसफाई म्हणतोय ठीक आहे। यातून मोठा पण आहे बांबू तेव्हा म्हणजे मागच्या वर्षी तो लावलेला, जर यावेळेस म्हणलं छोटा लावू का तर पुढं हे आपले जे इलेक्ट्रिसिटीची वायर असते मोठी ती वायर खिडकी आपल्या गॅलरी जाऊन गेली, तुम्हाला दाखवतो। हे वायर घेऊन गेल्यामुळे कसं आहे मोठा हे लावता येत नाही बांबू, त्यामुळे आपला छोटा सफिशियंट आहे, छोटासा एवढाच आहे तो इथे लावता येत असं वर। तर आता हे झालंय, आता पुढची तयारी करून घ्या। आईचं तुम्हाला एक दाखवतो, आई सध्याला रांगोळी काढते, रांगोळी काढते। तर रांगोळी दाखवतो तुम्हाला गुढीची कशी रांगोळी काढली। चल तिकडे जाऊ डायरेक्ट। रांगोळी काढते हे बघा, गुढीपाडव्याची गुढीची रांगोळी काढते ती आमचं सीनू इथं मिस्टर इन्व्हेस्टिगेटर। आई काय करते, आईच्या मागच पळा सुटायला नुसतं। हा आम्ही इकडे पिऊ खाली काय सगळ्यात आमचा हीच आहे। पुढच्या आता हे करून घेऊयात तयारी। एक तुम्ही तर बघितलं साफसफाई केली आपण, स्वच्छता केली बांबूची। आणि आता त्याच्यावर बघू शकता रांगोळी कंप्लीट झाली। मग अशी थोडं त्याला फक्त अजून एक टचअप दिलं। सिनूनी मध्येच केलं आता बघू शकता, सिनूनी मध्येच कालवा केला। ह्याचं काय थांबत नाही मध्ये मध्ये करायचं, त्याला फक्त पाहिजे का आई काय करते सगळे काय करते नुसतं मागं मध्ये ते होतच राहील। आता आपण करूयात पुढची तयारी चालू करू। समजा तर आपण गोडीला साडी वगैरे हे करून घेऊयात, सजून घेऊयात। चला तिकडे दाखवतो तुम्हाला पुढे। आता गुढीपाडव्याला कळस उलटा ठेवण्याची परंपरा आहे, जी नवीन वर्षात सकारात्मकता आणि समृद्धी आणण्यासाठी आहे। कळस हे शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, तर उलटा कळस ठेवल्याने वाईट शक्ती दूर होतात असे मानले जाते। उलटा कळस सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि घरात शांती आणि समृद्धी टिकवून ठेवतो। प्रसाद बनवायला चालू आहे, त्या मागाशी बघितलेलं आपलं कडलिंबाचा पाला, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, गूळ आणि चिंच आणि लिंबाची फुलं असं मिक्स करून कडुलिंबाची फुलं काय बनवतात असं काय पद्धत नवं वर्षाचं तुमचं हेल्थ चांगलं राहावं बाय। आणि पानं फुलं नवीन उगलेली असतात मी असते असं की ह्याच्यावर ऐक। आता काय करू आपण ह्याच्यावर जे हळदी कुंकाचे असेल उभाचे असे 5 टिपे करून घ्यायचे हळदी कुंकाच्या दोन्हीचे विचारतोय दोन्हीचे 3, 4, 5 हळदी पण लावली। पाट म्हणलंय आता इथं गुढी बांधून घ्यायची याच्यावर, आणि इथं आई सगळे रांगोळी काढून पाट बांधून आता गुढी सजून घेऊयात। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे।
वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तातील हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, उपक्रम प्रारंभ, स्वर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. उत्सवाचे स्वरूप असे आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात, स्नान करतात आणि यानंतर सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी महाराष्ट्रातील लोके घराच्या प्रवेशद्वारी उंच गुढी उभारतात. उंच बांबूच्या काठीला कडुलिंबाची डाळी, काठीच्या वरच्या टोकाला रेशीम वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचा कळस लावतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर लावली जातात. गुढीला गंध, फूल, अक्षता वाहतात व निरंजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून सायंकाळी पुन्हा हळदी कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. महाभारतातील उल्लेख. महाभारताच्या आदी पर्वत कालात उपरिचर राजाने इंद्राने दिलेल्या कळकटीची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नववर्ष प्रारंभाच्या दिवशी तिचे पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राज्यांनीही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून ती शास्त्रशुद्ध पद्धतीने पुष्पमाला वाहून पूजा करतात. सांस्कृतिक इतिहास असा आहे की ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्माण केले असे सांगितले जाते. दुसरे म्हणजे श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू श्रीरामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येला प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या भारतातील विविध प्रांतात विविध प्रकारे नववर्ष साजरा केला जातो. पुथुंडू तमिळनाडूमध्ये, उगाडी आंध्र प्रदेशमध्ये, बिहू आसाममध्ये, विशू केरळमध्ये, बैसाखी पंजाबमध्ये.
अगं बाई इनोची काच उघडीच आहे. आधी सांगत जा की. तुझं शुभ तशी ठेवली ना. ये पप्पी पप्पी बाय. आपका क्या म्हणणं तिसरं आहे म्हणजे आज काय सांगितलं? शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी 6,000 मातीच्या सैन्याचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने या दिवशी शंकाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. फोटो काढायचा. चल चल ये. बांधायला हा तिथं हो दे. तू धरली की आई धर ग. तू लावलीस का? तू लावलीस का? धर